आहे मी साहिल, एक मद्यपी रुग्ण. आज मला या सेंटरमधून गेल्यास 10 दिवस झाले आहे आणि कालच मला फोन आला की उद्या अशा प्रकारची मीटिंग आहे म्हणून, आणि त्याकरिता मी आज इथं आलो फॉलोअपसाठी. मला मागच्या महिन्यात माझ्या घरच्यांनी इथं टाकलं होतं. त्यावेळेस माझ्या मनात खूप प्रश्न होते आणि खूप राग होता आहे घरच्यांप्रती की नाही बा मला कुठं आणून टाकलं आणि का टाकलं बा, मी एवढा होतो पण एवढा नव्हतो. आणि मग काही दिवसांनी लगेच जेवढी माझी बॉडी जशी रिहॅबिलिट होत गेली आहे तसं मला कळायला लागलं की नाही बा जिथे पण आणून टाकलं आहे मी, ते एक बेस्ट जागा आहे बा माझ्यासाठी. आणि हो, खूप बरंच काही शिकायला मिळालं इथे सेंटरमध्ये, आणि खूप छान मार्गदर्शन करणारे आमचे सर सहारे सर, त्यांच्या हाताखाली राहून पण खूप काही शिकायला मिळालं. आणि आधी जे क्रेविंग यायचे ते आता येत नाही, आणि तब्बल आली जरी तरी आम्ही इथनं माझं घर जवळच आहे तर मी येऊन अधूनमधून भेटत राहतो, तर बेस्ट वाटलं मला. मला प्रॉब्लेम होता, युरिन प्रॉब्लेम होता, आणि तो नाही व्हावा म्हणजे तो प्रॉब्लेम कमी व्हावा म्हणून मी मेडिसिन कमी आणि ड्रिंक जास्ती करायचो. ड्रिंक केल्यामुळे मला तो प्रॉब्लेम जाणवत नव्हता. आणि आज असं झालं आहे की 1 महिना 10 दिवस झाले मी ड्रिंकला हातसुद्धा लावला नाही, आणि आज मला तो युरिनचा त्रास देखील सुद्धा नाही आहे. आणि खूप सारा खर्च वाचवला मी. एक तर मला ऑपरेशन सांगितले होते, ते ऑपरेशन करायची पण गरज नाही पडली. काही 2-3 मेडिसिन, आणि त्या प्रॉब्लेमसाठी इथे पण मला मेडिसिन मिळालं सेंटरमध्ये. सो ह्या सेंटरमध्ये येऊन खरंच मला खूप बेनिफिट मिळाला. आणि माझे जे फ्रेंड्स आहेत जे आम्ही सोबत ड्रिंक वगैरे करायचो, आता माझी सुटली आणि मी त्या गोष्टीपासून दूर निघून आलो. पण त्यांना कसं असं त्यांनी अजून पण सिरियस नाही लाईफला घेऊन, आणि त्यांनी पण एन्जॉयमेंटमधून कधी आता पण त्यांच्या पार्ट्या सुरूच असतात. मला असं वाटेल की त्यांच्या देखील लाईफमध्ये हा एक्सपेरिमेंट यावं बा, आणि ते देखील सोबत राहण्याच्या विचार त्यांच्या मनात आणावं. कितीही काही असलं तरी ते फ्रेंड्स आहे माझे. आणि ड्रिंकमुळे तर आपण दूर राहू कदाचित नाहीच राहू शकेल त्यांच्यापेक्षा, फ्रेंड्सविना राहणं होत पण नाही का. त्यांच्यासोबत राहून मी नाही बिघडलो पाहिजे, माझ्यासोबत राहून ते सुधारले पाहिजे, अशा अनुभवाने मला असं वाटते की त्यांच्या देखील लाईफमध्ये हा एक्सपेरिमेंट यावं, अनुभव यावं, आणि त्याने देखील सेंटरला सोबत द्यावं, सेंटरची साथ घ्यावी, किंवा काय म्हणतो त्याला, इथे येऊन असं देखील नाही ॲडमिट झाले तरी भेट जरी दिली मी, तर त्यांना कन्व्हिन्स करेल की अशा प्रकारची मीटिंग होती. मी सांगेल त्यांना परिपूर्ण काय आहे काय नाही, माझ्या 1 महिना कसा काढलावा त्यांच्यासोबत पण मी शेअर करेल मी, आणि त्यांना एकदा कन्व्हिन्स करेल की नाही बा तुम्ही सेंटरमध्ये ह्या प्रकारच्या मॅडम असतात, त्यांनी असतात, तर मी कधी जाईल तर तुम्हाला घेऊन जाईल बा म्हणून.